आपल्याला सर्वांना माहिती आहे, देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत। त्याचबरोबर अमरावतीची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुतीचे नेते आदरणीय प्रवीण पोटेजी हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढतायत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने जिंकून आला पाहिजे, या दृष्टिकोनातून इथल्या असणाऱ्या सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी गेल्या 15-20 दिवस प्रचंड मेहनत केलेली आहे आणि आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते हे सर्वजण या निमित्ताने बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आले। 18 तारखेला ही निवडणूक होणार आहे। मतदान केंद्राच्या सर्व ठिकाणी महायुतीचे प्रमुख नेते मंडळी यांची त्या ठिकाणी उपस्थिती असली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून ज्या रचना करायला हव्यात त्या रचनांच्या संदर्भातली आज ही बैठक ही महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी घेतली आहे। मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये प्रवीण पोटेजी हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील, हा विश्वास महायुतीच्या सर्व तिथल्या असणाऱ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी मी प्रवीणजींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो।